नमस्ते सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज मी एक अशी रेसिपी घेऊन आले आहे ज्याचा वापर करून आपण 50 पेक्षाही जास्त भाज्या बनवू शकतो। ग्रेव्ही बनवण्यासाठी एका प्लेटमध्ये अर्धा चमचा लवंग, अर्धा चमचा मिरी, 2 तुकडे दगडी फूल, 2 तुकडे दालचिनी, त्याचबरोबर 1 चक्रफूल, 1 चमचा जिरं, 1 मोठी विलायची, 3 छोट्या विलायची, त्याचबरोबर 7 ते 8 काजू, 2 चमचे रोस्टेड चना डाळ घ्यायचे आहे। त्याचबरोबर 5 मीडियम साइज कांदे, 2 टोमॅटो, 1 इंच अद्रक आणि 2 लसूण। आता कांद्याच्या वरची साल काढून घ्यायची आहे आणि लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत। आता अद्रक, लसूण, कांदा, टोमॅटो या सगळ्याला स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचं आहे। कांदा आणि टोमॅटो मीडियम साइज मध्ये कापून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अद्रकचे बारीक तुकडे करून घ्यायचे। आता या सर्वांमध्ये आपण जे खडे मसाले एकत्र काढले होते ते टाकायचे आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे। आता कढई तापल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी तेल टाकायचं आहे। त्याचबरोबर 3 ते 4 तेजपत्ता टाकायचा आणि मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला त्यामध्ये ॲड करायचा। 2 मिनिटं हे सारे मिश्रण परतून घ्यायचे। त्याचबरोबर झाकण ठेवून गॅस बारीक करायचा। आता एका बाउलमध्ये 2 चमचे धन पावडर, 1 बारीक चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, त्याचबरोबर 1.5 चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ। आता या मसाल्यांमध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि सगळे मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहे। आता 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून सर्व मिश्रण एकजीव करायचं आणि जी मसाल्याची पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि पुन्हा चमच्याने सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवर तेल सोडेपर्यंत मसाला शिजवायचा आहे। तुम्ही बघू शकता मसाला आता पूर्णपणे तयार झाला आहे। आता या मसाल्याला आपण बाउलमध्ये काढून फ्रीजमध्ये 8 दिवस आणि फ्रीझरमध्ये 1 महिना ठेवू शकतो। या मसाल्याचा वापर करून तुम्ही हव्या तितक्या आणि हव्या त्या भाज्या बनवू शकता।